हाय फ्रेंड्स, मी तुमचा अमित कांबळे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण मनोरंजनात्मक फिरायला गेलेल्या किंवा फॅमिलीसोबत वेळ घालवल्या अशा बरेच व्हिडिओ शेअर केलेत. आजपासून आपण एक कंटेंट ठेवणार आहे, माझं गाव. या कॉन्टेंटवरती मी ते व्हिडिओ पूर्ण अपलोड करणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी उद्यापासून त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीनच. पण आज मी गोतंडी गावात राहतो. ज्या गावाचं नाव गोतंडी आहे त्या गावाबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आणि गोतंडी गावाचे नाव गोतंडी कसं पडलं, तर या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचं मी तुम्हाला विश्लेषण करतो. गोतंडी म्हणजे गौतमेश्वर. गोतंडी गावात गौतमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या स्वरूपावरून गोतंडी हे गावाचं नाव पडलेलं आहे. मला काय माहिती नाही जास्त, पण जसं मी लहानाचं मोठं झालो आहे तसं या गावातच राहतोय आणि ह्या गावाचं नाव गोतंडीच आहे. तर मी ते जे तुम्हाला माहिती देणार आहे त्या मंदिरासोबतच तुम्हाला त्याची माहिती पण मी सांगणार आहे. तर चला बघूया आपण पुढं काय होतं. तर अशा प्रकारे मी मित्रांनो ओमला घेऊन निघालेलो आहे मंदिराकडे. तुम्ही बघू शकता गावाकडचा रस्ता किती सुट्टा आणि मोकळा आहे. रस्ता खराब आहे, डांबरीकरण नाही त्याचं, पण छान असं वातावरण आहे. आम्हाला याची सवय झालेली आहे. हा रस्ता माझा तोंडपाठ आहे. खूप अशी धडधड वगैरे काही नाही. गावाच्या बाहेरून एका मंदिराकडे जायला जंगलातून रस्ता आहे हा. जसं जसं पुढं जाईन तसा हा रस्ता हळूहळू कव्हर झालेला आहे. बघा तुम्ही, मी मंदिराच्या जवळ आलेलो आहे. तुम्हाला मंदिर दिसतं आहे, गावातील आमच्या महादेवाचे मंदिर आहे ते. आज सोमवार असल्यामुळे तिथे भाविक येत आहेत पाया पडायला. कोणीतरी आहे बघा तिथे मित्रांनो. मीही आज पोचतोय. मंदिराचा दरवाजा उघडलेला आहे. गणपती बाप्पांचे दर्शन झाले. आत गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा नंदीच्या पाया पडलो मी. भिंतीवरती तुम्हाला सांगतो खूप फोटो लावलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा 7-8 प्रकारचे फोटो आहेत. नाव घेत नाही मी, तुम्हाला दिसतच असेल. आज सोमवार असल्यामुळे महादेवाची पिंड खूप अशी सजवलेली होती. बेलफूल वाहिलेले होते, त्यात पांढरी फुलं होती. व्यवस्थित असे सजावट झालेली होती त्याची. तुम्ही बघू शकता दीपज्योती पेटवलेली आहे. मीही पूजा केली. मलाही महादेवाचा भरपूर नाद आहे. पूजा केल्यानंतर मी बाहेर आलो. पहिल्यांदा नंदीजवळ गेलो. नंदीला हार आणलेला घालायला लावला. तुम्ही बघू शकता मित्रांनो, असं म्हटलं जातं की शंभू महादेवाच्या पाया पडण्या अगोदर भक्त नंदीच्या पाया पडतात, कारण नंदीच्या कानात बोललेलं खरं होतं. तुम्ही काय माहितलं आहे का नंदीच्या कानात? नक्की कमेंटमध्ये सांगा. बाहेर आल्यानंतर मी मंदिराला प्रदक्षिणा घालायला लागलो. खूप दिवसाने आल्यानंतर मित्रांनो मला इतकं भारी वाटलं ना. मी हळूहळू मंदिराच्या कडेने प्रदक्षिणा घालत होतो. खूप वर बघा तुम्ही सजावट केलेली आहे. थोडा दिवस मावळत होता त्यामुळे अंधार झालेला होता. माझ्या पायाच्या कडेने बघा पांढरी लाईन आखलेली आहे मित्रांनो. श्रावण महिन्यापर्यंत या कडेने प्रदक्षिणा घालताना लोकांना पायाला सराटे खूप टोचतात, त्याच्यामुळे तिथं ब्लॉक, विटा, सिमेंट बसवणार आहेत. ह्याचे काम सर्व गावचे सरपंच आणि ग्राम सदस्य हे बघत असतात. गावाची वर्गणी खूप जमते मित्रांनो. इतकं छान असं वातावरण झालेलं हा गावचं आमचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण अंधार झालेला आहे. हे जे मंदिर आहे मित्रांनो गावापासून 1 किलोमीटर अंतर बाहेर आहे. इथपर्यंत लोक कधी चालत येतात, कधी गाडीवर येतात. खूप असा लांबचा प्रवास आहे, तरीही लोक आपली भक्ती सोडत नाहीत.
मित्रांनो, हा जो शिखराचा भाग तुम्हाला दिसतोय ना, हा गावामध्ये मंदिर असताना त्या मंदिरावर ती शिखर जे असते वरचा भाग त्याचा हा हिस्सा आहे. आणि हा हिस्सा गावातील मंदिराच्या शेजारी नसून हा भाग आता जे गावाबाहेर मंदिर आहे तिथं आलेला आहे. तुम्हाला म्हटलं ना, गावातील मंदिराचा एक इतिहास आहे. तर मित्रांनो, गावामध्ये महादेवाचे मंदिर होते. गावातील मंदिरातील पिंड गायब झाल्यासोबतच मित्रांनो, मंदिराचे शिखरे पिंडीसोबतच सापडलेले आहे. मित्रांनो, गावची जत्रा असते. गावची जत्रा भरल्यानंतर मित्रांनो, गावातून अनेक लोकजण या मंदिराच्या ठिकाणी पाया पडण्यासाठी येतात. जत्रेचा पुरेपूर आनंद घेतात. मंदिराच्या समोर हे जे तुम्हाला वातावरण दिसतंय, इथे तुम्हाला पाय ठेवण्यासाठी थोडी सुद्धा जागा सापडत नाही. या पूर्ण पटांगणामध्ये गाद्या, खेळणी, गाड्या लावलेल्या असतात. वडापावचे गाडे, लहान मुलांसाठी खेळणे आलेले असतात. लेडीजसाठी स्टॉल लावलेले असतात. बेलफूल विकण्यासाठी आलेले भक्त असतात. अशा ठिकाणी तुम्हाला सांगतो, खूप गर्दी असते. जत्रेचा तुम्हाला तर अनुभव असेलच, पण या जत्रेमध्ये मित्रांनो खूप खूप मजा येते. गावची जत्रा असते, लोकांमध्ये आनंदाचं वातावरण असते. मला तर या जत्रेची खूप खूप आतुरतेने वाट लागलेली असते. मित्रांनो, हे जे तुम्हाला मैदान दिसतंय, हे खास जत्रेच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पैलवानांना आमंत्रित केलं जातं या ठिकाणी आणि कुस्त्या भरविल्या जातात. लहान मुलांपासून मोठ्या पैलवानांसोबत इथे कुस्ती खेळल्या जातात. मित्रांनो, हजारोपासून चालू झालेली कुस्ती अखेर लाखो रुपयामध्ये शेवट केली जाते. शेवटची कुस्ती लावताना गावातील वरिष्ठ मंडळी क्रीडांगणामध्ये येतात. दोन्ही पैलवानांचे हस्तांदोलन करतात. या लाल मातीचे उधळण करतात आणि कुस्तीला प्रारंभ करतात. कुस्तीपासून मंदिर खूप थोडं अंतर आहे. मैदानापासून तुम्हाला मंदिर दिसतंय मित्रांनो. मी आता हळूहळू तिकडेच चाललोय. मंदिराच्या आजूबाजूला इतकं मोकळं पटांगण आहे ना मित्रांनो, इथं तुम्ही कुठेही थांबू शकता. खूप छान असं वातावरण आहे. लाईट बघा तुम्ही किती सुंदर आहे. इथं आलेला बराच वेळ झाला मित्रांनो. शूट करायला बराच वेळ गेलेला आहे. आता आम्ही निघतो. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.